आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात्म्याला माझा सप्रेम नमस्कार। मित्रांनो, मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हैप्पी राइडर एडवेंचर। आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार। दोस्तों, मैं हूँ आप सभी का दोस्त हैप्पी राइडर एडवेंचर। मित्रांनो, आपण आज आलेलो आहोत भाईंदर पश्चिम येथील तारोडी विलेज या गावात जवळील धारावी देवीच्या दर्शनाला। हे ताई आणि हे भाऊ जे आहेत हे आमचे चांगले मित्र आहेत आणि यांचं स्टॉल आहे वडापाव, कोल्ड्रिंक्स, स्नॅक्सचं। तर आमचा नेहमीच आग्रह असतो, त्यांच्याशी नेहमीच आमची भेट आणि बोलणं असतं। त्यामुळे आम्ही सुरुवातीला त्यांच्याकडे येतो, गप्पा मारतो आणि मस्तपैकी गरम गरम वडापाव, गरम गरम बटाटा भजीचा स्वाद घेतो। फोटो घेऊया एक आल्यासारखा। गप्पा मारून नंतर दर्शनाला येतो। म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा असं म्हटलं तरी हरकत नाही। बघा, देवाला तर आपण भेटणारच आहोत, पण ईश्वर रूपी ही जे आहेत सगळे आपले भाऊ बहीण, हे ईश्वराचेच अवतार आहेत। त्यांना भेटणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे। दादा नमस्कार असं म्हटलं की ते सगळे मंडळी अतिशय मनापासून खुश होतात। हे आहे श्री धारावी देवी मंदिर, तारोडी विलेज, डोंगरी, भाईंदर पश्चिम येथे। अतिशय जागृत देवस्थान आहे। मी नेहमी इथे दर्शनासाठी येत असतो। नवरात्रीत माझा नियम आहे की एकदा तरी भाईंदर पश्चिम येथून धारावी देवी मंदिरापर्यंत चालत यायचं। साधारणतः 8-9 किलोमीटरचा प्रवास आहे, पण थोडी का होईना तपस्या झालीच पाहिजे। धारावी मातेचा परिसर अतिशय निसर्गरम्य आणि खूप छान आहे। इथे छोटीशी गार्डन पण डेव्हलप केलेली आहे, पुतळे ठेवलेले आहेत मुलांना खेळण्यासाठी, मुलांना पाहण्यासाठी। खूप सुंदर परिसर बनवलेला आहे। पायऱ्यासुद्धा व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहे। ट्रस्टी मंडळी इथली खूपच मेहनती आहेत आणि अतिशय प्रेमळ आहेत। सर्वांशी आपले सलोख्याचे संबंध आहेत। नरेंद्र म्हात्रे सर माझे खूप चांगले मित्र आहेत। ते स्वतः ट्रस्टी पण आहेत आणि शाळेत शिक्षकसुद्धा आहेत। हे बघा, हे धारावी मातेचं मंदिर आता रिनोव्हेशन चाललेलं आहे, इथे दुरुस्ती चाललेली आहे, पूर्ण जीर्णोद्धाराचं काम चाललेलं आहे। त्यामुळे हे कन्स्ट्रक्शनचं साहित्य सगळं आपल्याला दिसेल आणि ही संपूर्ण बघा समोरच धारावी माता आहे। ट्रस्टी मंडळी, पाटील सर, कॉन्ट्रॅक्टर, सुपरवायझर लोकांना मार्गदर्शन करता आहेत, कामाची रूपरेषा आखून देता आहेत। त्यांचं खूप बारकाईने लक्ष असतं प्रत्येक कामावर। दादा नमस्कार, कसं काय मजेत ना? सुपर, चला, बऱ्यापैकी बांधकाम झालं। खूप छान। स्थानिकांचं कुलदैवत असल्यामुळे इथे भक्त मंडळींचे दर्शन घेण्यासाठी, नवस फेडण्यासाठी सतत येणं जाणं चालू असतं। भरपूर मंडळी येथे दर्शनाला येत राहतात, मातेचं आशीर्वाद प्राप्त करायला येत असतात। जय धारावी माता। डोंगराच्या पायथ्याशीच हे मंदिर आहे। बाजूलाच एक उंच असा डोंगर आहे। बाजूलाच बघा, हे धारावी मंदिर ट्रस्टचे कार्यालय आहे। आजूबाजूला हे काम चालू आहे, त्यामुळे थोडंसं बांधकामाचं साहित्य विखुरलेलं आहे, पण थोड्याच वेळात हे सर्व अगदी व्यवस्थित आणि सुंदर बांधकाम होणार आहे। इथे आमचे सबस्क्रायबर मित्र भेटलेले आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतो आहे, त्यांच्याशी वार्तालाप चालू आहे।
यूट्यूबमुळे यूट्यूबर मित्र कंटिन्यू भेटत असतात. दादा नमस्कार. नमस्कार. जय धारावी माता. धारावी माते. आपलं नाव सांगा प्लीज. आकाश हिम्मत भोई. अच्छा आकाश दादा, कसे आहात तुम्ही? मस्त. धारावी देवीच्या दर्शनाला आम्ही आलेलो आहोत. आमचे एक आकाश दादा भेटलेले आहे. दादा आपल्याला भेटून खूप आनंद झाला. मला पण. छान 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 छान. आता आपण आलेलो आहोत धारावी देवीच्या अगदी जवळच ही जेठी आहे. व्यवस्थित बांधलेली जेठी आहे. आणि हा बघा विशालकाय समुद्र. बघा नावाच होडीच होडी आणि नावाच नावं आहेत. समुद्रात रस्ते बांधण्याची गरज नसते. हा फार मोठा फायदा आहे समुद्रमार्गी प्रवासाचा. भरपूर इथे नौका आहेत. फिशरमन म्हणजे कोळी बांधवांच्या या सर्व नौका आहेत. काही नौका इथे पार्क केलेल्या असतात, म्हणजे बाजूला ठेवलेल्या असतात, बांधून ठेवलेल्या असतात. त्याची नियमित डागडुजी, कलर काम, पेंटिंग, दुरुस्ती चालू असते. आणि जसं जसं मासे पकडायला जातात त्याप्रमाणे ते त्यांच्या सोयीप्रमाणे, त्यांच्या शेड्यूलप्रमाणे इथून खोल समुद्रात नौका घेऊन जातात. समुद्र प्रवासाचं हे खूप सुंदर दृश्य मी बघत आहे. मच्छीमार बांधव बघा किती हार्डवर्क करत आहेत. त्यांची कामाची लगबग, त्यांची धावपळ बघा, खूप छान वाटतं आहे. बघा हे बांधव कसे आपल्या आपल्या कामामध्ये मग्न आहेत. अतिशय कष्टकरी हार्ड वर्कर पर्सन्स आहेत. समुद्र किनाऱ्याचं जेठीचं येथेच दर्शन घेऊन आता मी परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे. मी आता ठरवलेलं आहे की हळूहळू आउटडोअर शूटिंगसुद्धा करायची. कारण काही ना काही नाविन्य आपल्या ब्लॉगमध्ये पाहिजे, काहीतरी सुधारणा पाहिजे. त्याप्रमाणे आपण नेहमीच प्रयत्न करूया. आपल्या काही सूचना असतील तर नक्कीच करा. मी सूचनांची अंमलबजावणी करण्याची पुरेपूर काळजी घेईन. बघा हे जेठीच्या बाजूला आपली बाईक आहे TVS रोनिन. थोडा वेगळा लूक ठेवलेला आहे आपण या गाडीला. गाडी 100 गाड्यांमध्ये आपली गाडी वेगळीच उठून दिसते. त्याच्यावरती जे शेड लावलेला आहे त्यामुळे तिचा लूक खूप जबरदस्त झालेला आहे. प्रत्येक येणारा माणूस नक्कीच वळून जाऊन बघतो की गाडी कुठली आहे आणि हे काय लावलेलं आहे. आवड आहे आपल्याला. मित्रांनो, धारावी मातेच्या दर्शनाचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला अवश्य कॉमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.